एकदा पडलं ठीक आहे एक्सेप्टेड, पण बाई दोनदा तीनदा बाई कंटिन्यू सारखं पडतंय म्हटलं तुम्ही देतायच कशाला कंटिन्यू पडतोय तर आता नाही देणार आम्ही. माहिती का शुभ, तू झाला येडा. हा बाकी झाले बरोबर आहे. कळलं आता काय तुम्ही म्हणताय म्हणलं मानावं लागेल. प्रतीक शेटची बोली म्हणल्यावर आता काय कोण त्यांच्या बोलीच्या आडवं गेलंय त्याचं काय झालंय सगळ्यांना माहिती. त्यामुळे प्रतीक शेटच्या आपण आडवं जायचं नाही. हे आपण सबक मागच्या काय काय ब्लॉक मध्ये तुम्ही शिकलाय त्याचा आहारी माऊली जातो दरवेळेस, आणि माऊलीची हालत तुम्ही बघू शकता काय होती ती. बाळा माऊली बोला हळू घे यासारखीची जुनी गाणी लावू आपण. यासारखीचे लावू शकत नाही आता, लावू शकत नाही. थोडस इश्यू त्यामुळे, कारण लगेच आपल्याला येईल ना नोटिफिकेशन. थोड्या वेळाने लावूया जरा आपण पॉज घेऊ. डायरेक्ट थोडस पुढे घेतलं या मंडळींपासून थोडासा ब्रेक घेतलं, आपण गाणे ऐकत वाईफ घेतलो. पाहू शकता पुढे सुमसान रोड कच्ची, त्याचं एखादी गाडी येते ती बी हॅलो टाटा करून लगेच निघून जाते. कारण लय सुमसान रोड, लय सुमसान. त्यामध्ये आपली ओरा प्रतीक शेटची ओरा आपल्या ठिकाणी तशी ऍव्हरेज कडक देते गाडी. गॅस लय कडक ऍव्हरेज देते. दुसरंच घर आहे म्हणजे काय आता, फक्त इथं किचन बिचन बी काय आता राहू दे. ह्या आता संसार करू ती राहिलं काय अजून. औरामध्ये फिरलो नाही की कसं तरी आता वाईट वाटलं. एवढी सवय झाली ती गाडीची आम्हाला. काय एक मूर्ख माणसामुळे आम्ही जरा चौबड बदलली बरं का. एक गेला पुण्याला राहिला, त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही आपण. माऊल्यांचं माझं होत सारखं जाणं आहे ना. कधी झालंय दिसले तर नाही, कधी कधी ब्लॉग तरी आलाय. ब्लॉग नाही काढत पण आम्ही असं भेटतो, बघू शकता. भेटणं वेगळं औरामध्ये. आतापर्यंत जेवढे ट्रिप झालेत ना सगळ्याचं प्लॅनिंग मी केलं. म्हणून खराब झालं या दोघांना काय ती जमलं नाही या दोघांना आतापर्यंत कधी. आणि मला नाव ठेवतात आता दोघं बसून. तेवढं प्लॅन ट्रिप करायचं शुभम शेट काम करू शकतात, कारण त्यामुळे वेळ त्यांना गावतो. वेळ आम्हाला गावतो, वेळ आम्हाला गावतो. वा वा वा. आता मीटिंगला कोण येऊन बसतं अधिकारी. मीटिंगला ट्रिपच्या मीटिंगला कोण येऊन बसतात 2-2, 3-3 तास. डिस्कशन आमच्याकडेच असतं. मग आता तुम्हीच बघा कोणाला वेळ आहे कोणाला नाही. तर अशा पद्धतीने आता पुढची एक ट्रिप आम्ही आयोजित करतोय कोकणातली. तर बघूया ती आता होती का नाही, कारण डिपेंड्स ऑन माऊली शेट. थोडस आम्ही या विंटर मध्ये म्हणतोय की जावं कोकणात बीचला. आता शेड गेले 80 सांगा. शेड गेले स्पीडला 80च्या वर, त्यामुळे मोबाईल तुम्हाला गाता 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 हलताना दिसत आता. शेटने आता लिमिट क्रॉस केली स्पीडची. त्यामुळं तुम्ही असं कधी करू नका रिअल लाईफ मध्ये. असं तुमच्या घरच्यांची परमिशन घेऊन करा, कारण शेट 80-90 स्पीडने. आपले वडील सुद्धा ब्लॉग बघतात. हा ही एखादी उडत कोल्हापुरी अशी गालावर फाड 12 स्पीड आरबाब कमी झाला. आता स्पीड मस्त मध्ये कमी. तुम्ही बघू शकता स्टेबिलिटी वाढली आपल्या मोबाईलची. बाईचा स्पीड कमी झालाय शेटचा. पापा का नाम ते नादानपर्यंत नादानपर्यंत गाणं बंद कर. मला पप्पाने बोलवलं का वाटतंय नादानपर्यंत. हा वाटतंय का यो नादानपर्यंत यो पर्यंतला पण लाज वाटला का माझं नाव आलं माऊली शेटवर घेतल्यामुळे माऊलीचं नाव त्या जोडल्याबद्दल. तर मस्त मध्ये तुम्ही बघता वाजले 10:45. थोडक्यात 11 वाजायला 15 मिनिटं आहेत आणि आम्ही अजून सासवड सुद्धा नाही गाठले. तसं ट्रॅफिक मुळे तर खूपच लेट झाला. लई ट्रॅफिक होतं बाहेर. ट्रॅफिक मध्ये आखी माझी वाट लागली गाडी चालून. मला मस्त प्लेन रोड भेटला का चालत गाडी. हा मला वाटलं तिथनं पुढे लय गर्दी असेल, पण थोडासा प्लेन होता रोड. पण चालतंय, पहिल्यांदा नशीब उजळलं आपलं. काही ना काही काय झालं रोड भेटला. मोकळा रोड म्हणजे जाऊस तर, पण त्याला जास्त किलोमीटर चालवायचे ना. एवढं काय मोकळं नुसतं उडायची गाडी. मला काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला एक माझ्या सांगू का, आता आम्हाला जायला वाजतील अराउंड 12, 12:30 मग तिथनं आणखी एका नालायक माणसाला आम्हाला सोडायला जायचं डोरलेवाडीला. या माणसाला लय भयान. आता ते डोरलेवाडीत बाई बरं 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर वर असलं ना बाई कुत्र्यांनी चुतुडा केला म्हणून समजायचा आमचा. चुतुडा एवढी कुत्री मागे लागतात. या शेटच्या कसं काय मागे लागत नाही. शेट एवढे उशिरा ते नाही का एक मीम आहे सोबतच. इंस्टाला एक मीम आहे लोकल आहे लोकल आहे लोकल आहे. लोकल बंद आहे रे. ऐक ना कुत्र्यांना असं वाटतं की आमच्यातला
नाही कुत्र्यांना वाटत असेल म्हणजे नक्की काय म्हणायचं त्यांच्यातला माणूस आहे म्हणजे नक्की काय ते म्हणायचं कळायला तुला आता ज्या कळायला त्याला समजलं समजायला वैशिला का आपल्याला त्यांच्यातला माणूस कसा असेल कुत्र का माणूस तू समजून घ्या कुत्र्यातला कुत्रा माणूस, देव माणूस बाप माणूस का कुत्रा माणूस कुत्र्यातला कुत्रा माणूस आहे माऊली. साबडी तांबडी बाय काय तरी काय प्रतीकला तर- काय तुमचा रोड पुढे एखादी गाडी येते, कुत्रे सगळे साईडने पळत आहेत. आपण बघू शकता एका गावात छोट्याशा आलोय, एक पण दुकान उघडं नाहीये, बस तर भाजीपालाचा शॉप तेवढं चालू आहे इथं कोपऱ्यात. तुम्ही बघू शकता एवढ्या रात्रीचा कोण भाजी घेतंय काय माहिती एवढ्या रात्री. तर अशा ठिकाणी जो एरिया आहे हा बोपदेव घाटाच्या वरचा जो सासवडचा आहे तो थोडासा आधी कोण येत नव्हत्या रोडनी, पण आता चांगली रहदार वाढायला लागली लोकांना. जसं जसं रोड माहीत व्हायला लागले तसं लोकांच्या साईडनी रहदार वाढत चालली. दिवे घाटात गर्दी लागली तसं तसा विषय काय झाला, आधी लोकांना मोस्टली दिवे घाटातनं रोड जायचे, कारण बोपदेव घाटातले लोक अडवायचे आणि चोरी करायचे, म्हणजे मोस्टली अडवून चोरी लापाटी तसलाच गोष्टी व्हायच्या. तर आता काय झालंय, थोडी रहदार वाढल्यामुळे लोकांचं पण जास्त येणं जाणं वाढले. आणि हा शॉर्टकट आहे, कात्रज काढले जी लोक येतात ना बारामतीकडे जायला इकडे जेजुरीला, तर त्यांना हा शॉर्टकट आहे. आणि तिकडे हडपसर वगैरे जे वाघोली साईडने लोक येतात की नाही, त्या लोकांसाठी तो दिवे घाट उपयोगी. कर प्रतीक, येस येस येस. तू कुठल्या घाटात ना जास्तीत जास्त आला आतापर्यंत? मी दिवे घाटात आलोय. कसं आपलं रूट तिकडच असतं, आपलं काम तिकडच असतं ना, कात्रज सॉरी हडपसर साईडला ह्या साईडला. दिवे घाटातनं कमी वेळा आलाय तू? हा दिवे घाटातनं लय कमी वेळा आलाय. नाही जास्त वेळ आलोय. ऐन? हो दिवे घाटात जास्त वेळ आलोय. आणि- तसं बापदेव घाटात पण येणं जाणं होतं आपलं, हा, पण दिवे घाटात शक्यतो आपण सारखं जातो. पण अलीकडे बघायला गेलं तर बोपदेव अलीकडे घाटात बघायला तर जास्त बापदेव घाटात खूप येणं जाणं झालंय माझं. माऊली शेट तुम्ही तर कधी क्वचितच येता पुण्यात. माऊली शेट आपल्या घरी मी जास्त बॉबदेव म्हणून आलोय. काय म्हणता? कारण की दिदीचं वगैरे दाहिरीला अच्छा, हा माऊलीची जवळ दिदी पडतं दाहिरीला बोपदेव राहती. हा, तिकडे येणं जाणं असलं तर माऊली बोपदेव घाटात ये जा करत. माझं काय दोन्ही साईडनी घाटात येणं जाणं असतं. पुण्याला असल्यामुळं काय मी दिवे घाटातनं किंवा इकडं आधी मी नऱ्यात राहिला होतो, तर मोस्टली आपल्याला हा बोपदेव घाटात जवळ होता, त्या साईडने यायचं. त्यामुळे थोडीफार एरिया आपल्याला माहिती आहे. विदाऊट गुगल मॅप, आपला गुगल मॅप मीच आहे सध्या पुण्यात आमच्या तिघातला. ड्रायव्हिंग करायचं होतं आम्ही पुण्यात. तर हा अजून एक अशी गोष्ट की आम्ही प्रतीकचं एक होतं, काय म्हणते त्याला प्रतीक, नीट करायला टाकलेला आपण गॉगल नाही फ्रायर ते तो नीट करायला टाकलेला. तो आम्हाला वाटलं संध्याकाळपर्यंत होईल नीट, पण तो काय झाला नाही संध्याकाळपर्यंत नीट. तर ते भैया म्हणले तिथले की आम्ही उद्या कुरिअर सेवा करून तुमच्या घरी पोच करू. मला नाही वाटत उद्या येईल, कारण उद्या इलेक्शन आहे, सगळं बंद असेल. मे बी येईल नाही येईल कुरिअर सेवाचं काय सांगू शकत नाही. आलं तर चांगलंच आहे, कारण बघू आता उद्या कॅफे बी बंद असेल. प्रतीकचं काय चालू ठेवणार का दुपारनंतर? चालू शकत कॅफे बंद नाही. म्हणजे वोटिंग करून किती वाजता काय येणार आहे तू? वोटिंग सकाळी जाईल आपण. आपले तर मुलं आहेत ना कामाला, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तसं आहे टेबल असल्यामुळे काय टेन्शन नाही. पाहिलं तर इथं काय उपयोगच नाही, वोटिंग कार्डच नाही. काय बोलता याला, वोटिंग कार्डच नाही, नॉनसेन्सचा अजून. त्यामुळे इकडे तर काय कॅमेरा बी फिरवलाय, जाऊ दे. तो काय नागरिक नाही, कसला नागरिक, जागरूक नागरिक नाही. तर कोण ओळखीचा असेल मतदान कार्ड काढून देणार तर कमेंट मध्ये कॉन्टॅक्ट नंबर द्या, बाहेरला पाठवू तिकडे आपण. तर अशा ठिकाणी हा जो कुठला पॅच आहे, हा कुठं आलो राव? हा वाल्ले मध्ये, वाल्ले इथे आहे का? काय बोललाय शेट, वाल्ले थोडी आठवणा आहे गावाची नाव. जाऊ दे, आलोय आम्ही कुठेतरी सुमसाम रोडला. तर भेटूया आता थोड्या वेळाने, बघू. सासवड मध्ये आलं तर थोडस मी बोलेल, नाही तर सासवड नाही, आता मोस्टली जेजुरीतच कर प्रतीक. कारण आता ट्रॅव्हलिंगचं असं बोलत गेलो तर तुम्हाला कसं माहिती का, रेस्टची गरज आहे आपल्याला सुद्धा. रेस्टची बी गरज आहे. आता प्रत्येक एक पडी मारल माग, मी बी तर जरा पडणार आहे आता प्रत्येक. मी बी जरा शिपडी घेतो, माऊलीला जरा चालवतो, कारण माऊली खाऊन सुस्तावलेला माणूस आहे. आराम घेतला नुसता आराम. हा, या बाईने लय आराम केलाय, हसतोय. द्या आता भेटूया थोड्या वेळाने, बघूया संध्याकाळी किती वाजता पोहोचतोय आपण बारामतीला. रात्रीचीच, संध्याकाळ काय म्हणतोय मी, रात्री. बघूया थोड्या वेळाने भेटूया. वेलकम बॅक गाईज. तर आम्ही आलोय आता, मस्त मगाशी जेवण झालं तिथं, तुमच्याशी आम्ही संवाद साधला. आता तुम्ही बघू, रात्रीचे वाजल्यात 12:08 झालेत आणि आम्ही आहे आता जेजुरीमध्ये. तर जेजुरीमध्ये आलतो आणि मला एक जस्ट इन्सिडेंट आठवला. मगाशी आम्ही त्या हॉटेलमध्ये जेवायला गेलतो की नाही, तर विषय काय झाला, आम्ही तिघं बसलो जेवायला, मस्त मध्ये भाजी बिजी रोटी वगैरे घेत होतो, एकमेकाकडे बघत खाल्ली लास्टला खाल्ली. आता इथं काय असतं की
मित्र लोक असतात ते मित्र कसे एकमेकावर कसे अवलंबून असतात, म्हणजे थोडक्यात एकमेकाशी कसे निगडीत राहतात त्यांच्या विचार आपण बघू शकतो. बिल आलं आमच्याकडं, काय XYZ बिल आलं. तर तिघांनी एकमेकाकडे बघितलं जस्ट. आम्ही प्रतीक होता माऊलीच्या भरोसे आणि मी प्रतीकडे बघत होतो. असं काय तिघ एकमेकाच्या भरोसे होतो आम्ही. पण आता लास्टला आम्ही तिघांचे थोडंसं मस्त मध्ये कॉन्ट्रीब्युटरी करून आम्ही बिल केलं. पण आमचा एकमेकावरचा विश्वास बघितला तुम्ही की ह्याच्या जीवावर आम्ही जेवाय बसलो. अंधविश्वास. सही निघाले बरोबर, बिला एवढे पैसे निघले आमच्या तिघांकडे. तर म्हणजे बघितलं थोडक्यात तर बरोबर झालं जेवण पण तसंच आणि बिलाची अमाऊंट पण तेवढीच निघली. काय कोइन्सिडन्स असेल काय माहिती. तर मस्त मध्ये पण प्रतीकने फक्त माऊलीकडे बघितलं एवढं खरं होतं. आणि मी कुणाकडे बघितलं, ज्या नजरेने प्रतीकने माऊलीकडे बघितलं ना, हा प्रतीक म्हणला माऊली आहे का द्या तुम्ही म्हणला. माऊलीने मग बघितलं इकडे 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 बघा ते सुरुवात झाली. शेवटी करून आलो. तर एकमेकावर अंधभक्त विश्वास आमचा आहे. अंधविश्वास म्हटलं तरी चालेल, त्यासाठी आहे काय नाही. तर आता जेजुरीला आहे मस्त. जेजुरीच्या MIDCत आलोय, अजून चाललोच आहे आम्ही. तर चांगलीच गर्दी अजून रोडला. इलेक्शनमुळं लोक ये जा करतायत गावाला आपल्या त्यामुळं मस्तच गर्दी होती. तर प्रतीक शेट आणि माऊली शेट आता पुढे बसलेत. थोडंसं मागं बसावं आणि जरासा आराम करावा. बाहेर तर खूपच थंडी, पुण्यात एवढी थंडी नाही पण बारामतीत भयानक थंडी होती. आता तसं गारगार वाटतं एकदम. का हो शेट? आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. थंड वाजायला सुरुवात झाली इकडं. जसं जसं जेजुरी सोडली आणखी थंडी वाजायला सुरुवात झाली. तसंच की तुम्हाला माहिती असेल जे पुण्यावरून बारामती साईडला येतात तर पहिल्यांदा श्री खंडोबांचं मंदिर लागतं, त्यानंतर परत मयुरेश्वरचं मंदिर लागतं मोरगावचं. तर 2 जागृत देवस्थान आहेत आपल्या रस्त्यात जाताना, त्यामुळं पवित्र रस्ता आहे आपल्यासाठी. आणि तसा आता रोड सामसून परत आहे. आता बघूया भेटूया लास्टला माऊलीला एकदा टाटा बाय बाय करताना तुम्हाला मी दाखवेल. शेटला आपण अलविदा करू आजच्या पूर्ण दिवसाच्या जर्नी नंतर. तसंच मग जाऊया आपण आपल्या घरी. तेव्हा मी एकदा थोडंसं तुमची भेटी आता गेली एवढंच. तर गाईज आम्ही पोचलोय सध्या तुम्ही बघू शकता. प्रतीक भैयाची एक झोप झाली मस्त मध्ये. प्रतीकने काढली आहे झोप आणि आम्ही दोघं आलोय गाणी ऐकत, शंकराचे स्तोत्र ऐकत. माऊली शेटनी भोले बाबाचे स्तोत्र ऐकत माऊली शेटनी चालवलेली पूर्ण रस्त्यामध्ये गाडी. काय पडी मारली माणसाने बघू शकता. निवांत झोपलाय पट्टे खाऊन गुल बाय खाल्ला गुल झाला. तर आता फायनली आम्ही पोहोचलोय बारामती मध्ये. बघू शकता तुम्ही हा बारामतीचा रोड जो की जाऊन भेटतो सरळ कारभारी चौक. बरोबर कसे कारभारी सर्कल. हा कारभारी सर्कल मध्ये जाऊन भेटतो हा रोड. तर त्यानंतर आता आम्ही चाललोय माऊलीला सोडायला डोरलेवाडीला. तर घेऊया आपण माऊलीचा सेंड ऑफ थोड्या वेळाने. तर जस्ट हेच तुम्हाला सांगत होतो की आम्ही आता बारामतीत पोहोचलोय. बघायचे असतील किती वाजले, या एकदा बघा किती वाजलेत. 12:53 झालेत रात्रीच्या. म्हणजे जवळजवळ 1 वाजले. आता माऊलीला सोडून घरी जायला आम्हाला 1:30 होते. तर घेऊया सँड ऑफ. आता 10 मिनिटात माऊलीच्या इथं पोहोचल. तिथं आपण सँड ऑफ घेऊया. तर भेटूया थोड्या वेळात. तर नमस्कार, मी आलोय आता माऊलीच्या घरी. माऊलीचा बाय बाय एव्हरीवन, गुड नाईट. चला निघा शेट. दिवसभर एंटरटेन केलं माऊली, त्याबद्दल त्याचं सँड ऑफ घेतलाय आम्ही. निघालाय गो. त्या प्रोडक्शन हाऊसला प्रतीक अजून झोपलाय. तर मग मी पण घेतो इथंच निरोप, कारण मला आता गाडी चालवायची, घरी जायचंय. तिथं आता कॅमेरा चालू केलो सोडा, त्यापेक्षा आताच घेतो तुमचा निरोप. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आमचे नवीन कंटेंट बघण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून की तुम्हाला आमच्या व्हिडिओची नवीन आलेले अपलोड झाले नोटिफिकेशन भेटेल. बाय बाय, गुड नाईट, झोपा. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ.
पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा। लाइक ठोकी दबा के, लाइक ठोकिए, यहाँ पे देखिए ऐसा क्वेश्चन चुटकी बजा।